तुम्ही कधी विचार केलाय का की आजचे विद्यार्थी इंजिनिअरिंगला एवढं प्राधान्य का देतात? या कोर्समध्ये असं काय खास आहे? तर चला जाणून घेऊया या महत्त्वाच्या कारणाबद्दल, ज्यामुळे इंजिनिअरिंग आजच्या काळात विद्यार्थ्यांचा करिअरचा फर्स्ट चॉईस ठरत आहे. आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून इंजिनिअरिंग हा एक सुरक्षित करिअर ऑप्शन मानला जातो. मुलं मुली आणि त्यांच्या पालकांना इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर नोकरी मिळेल असा विश्वास असतो. त्यामुळे बरेच विद्यार्थी अजूनही इंजिनिअरिंगकडे आकर्षित होतात. इंजिनियर बनणे हे समाजामध्ये एक प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण यासोबत अजून बरेच कारण आहे ज्यामुळे इंजिनिअरिंग हे फर्स्ट चॉईस करिअर बनत चाललं आहे. चला तर बघूया असे कुठले कारण आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे की ग्लोबल करिअर अपॉर्च्युनिटीज. इंजिनिअरिंगची डिग्री ही फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तिचं आंतरराष्ट्रीय देखील महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये पण नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. USA, जर्मनी, कॅनडा यासारख्या देशांमध्ये भारतीय इंजिनियर्सला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ग्लोबल करिअरचा रस्ता मोकळा होतो. डॉलर टू रुपी कन्व्हर्जनमुळे बाहेर देशामध्ये मिळणारे सॅलरी पॅकेज हे खूप मोठं असतं. इंडस्ट्री डिमांड. आजच्या काळात अनेक उद्योग क्षेत्रामध्ये इंजिनियर्सला मोठी मागणी आहे. IT, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. या सर्व संधीमुळे विद्यार्थ्यांना हे फील्ड अधिक आकर्षक वाटत चालले. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या क्षेत्रामध्ये इंजिनियर्सची गरज वाढत चालली आहे. हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चाललं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होताना दिसत आहे. स्किल डेव्हलपमेंट आणि प्रॅक्टिकल लर्निंग. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ थेअरी शिकवली जात नाही, तर त्यासोबत प्रॅक्टिकल स्किलवरही भर दिला जातो. प्रोजेक्ट, वर्कशॉप आणि इंटर्नशिपमुळे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करायला शिकतात. हा अनुभव भविष्यातील करिअरमध्ये खूप उपयोगी पडतो. कॅम्पस कल्चर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस लाईफ विद्यार्थ्यांसाठी खूप रोमांचक असतं. टेक्निकल फेस्ट, टेक्निकल इव्हेंट्स, कल्चरल इव्हेंट्स, स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमुळे विद्यार्थ्यांना एक अनोखा अनुभव मिळतो. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांना स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी मिळते. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि फ्लेक्झिबिलिटी. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्सेस आणि वेबिनारद्वारे शिकण्याची संधी मिळते. कोर्सेरा, युडेमी आणि लिंक्डइन लर्निंग यासारख्या प्लॅटफॉर्मवरून नवीन स्किल्स शिकता येतात. त्यामुळे विद्यार्थी आपल्या वेळेनुसार शिकू शकतात आणि त्यांच्या शिक्षणात लवचिकता येते. इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप अपॉर्च्युनिटीज. इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिपसाठी खूप वाव आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारण्याची आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळे हे पॉसिबल होते. सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी. इंजिनिअरिंगची डिग्री असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकऱ्या देखील मोठ्या प्रमाणात असतात. PSU, रेल्वे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये इंजिनिअरिंगची भरती होत असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO यासारख्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनियर्सला नोकऱ्या मिळतात. हे एक अतिशय सुरक्षित आणि स्थिर करिअर ऑप्शन आहे, ज्याच्यामुळे बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्राधान्य देतात. हायर एज्युकेशन आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज. इंजिनिअरिंगची डिग्री केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे हायर एज्युकेशन जसे की MTech, MS, MBA आणि PhD करण्याचे पर्याय असतात. याशिवाय अनेक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये देखील रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी मोठ्या संधी असतात. उच्च शिक्षण घेतल्यावर करिअरमध्ये उच्च पगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आणि जॉब सिक्युरिटी. इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ड्राईव्ह घेतले जातात. मोठ्या कंपन्या कॉलेजला येऊन विद्यार्थ्यांना जॉब ऑफर करतात. या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षातच नोकरी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं फ्युचर सिक्युअर होतं. स्किल बेस्ड करिअर आणि फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटीज. इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळे किंवा नोकरीच्या संधीच नाही, तर फ्रीलान्सिंग आणि कन्सल्टिंगच्या संधी उपलब्ध होतात. अनेक इंजिनियर्स फ्रीलान्सर म्हणून काम करून चांगले पैसे कमवतात. टेक्निकल आणि प्रोग्रामिंग स्किलमुळे ते प्रोजेक्ट बेसिसवर काम करू शकतात, ज्यामुळे त्यांना फ्रीडम मिळतं. एखादी कुठलीही स्किल शिकून त्याच्यावर फ्रीलान्सर म्हणून सर्व्हिस दिली की तुमचं इन्कम लगेच चालू होतं. नेटवर्किंग आणि प्रोफेशनल ग्रोथ. इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग करू शकतात. प्रोफेसर, इंडस्ट्री एक्सपर्ट आणि सहकारी विद्यार्थ्यांसोबत काम करताना प्रोफेशनल नेटवर्क तयार होतं, जे भविष्यात करिअर ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. इंटरडिसिप्लिनरी अपॉर्च्युनिटीज. इंटरडिसिप्लिनरी अपॉर्च्युनिटी हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक क्षेत्रात काम करू शकता. उदाहरणार्थ बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजीचे एक मिश्रण आहे. या प्रकारच्या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. स्कॉलरशिप आणि फायनान्शियल सपोर्ट. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांमधून शिष्यवृत्ती मिळतात. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती एक मोठा आधार ठरते. IITs, NITs आणि अनेक खाजगी कॉलेजेसमध्ये शिष्यवृत्ती उपलब्ध आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत करतात. कॉस्ट इफेक्टिव्ह एज्युकेशन आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इंजिनिअरिंग हा एक असं असाधारण शिक्षण क्षेत्र आहे ज्यात गुंतवणूक कमी असते आणि त्यातून मिळणारा परतावा मोठा असतो. सरकारी कॉलेजेस, शिष्यवृत्ती योजना आणि लोन सुविधा याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थी देखील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ शकतो. त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या उत्तम पगाराच्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च लवकर भरून निघतो.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे सर्व क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगची गरज वाढली आहे. बँकिंग, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर आणि एज्युकेशन यासारख्या पारंपरिक क्षेत्रामध्येही टेक्नॉलॉजीचा वापरात मोठे बदल झाले आहे. त्यामुळे इंजिनियर्सला या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. तर मित्रांनो, आताचे विद्यार्थी इंजिनिअरिंगला का प्राधान्य देतात हे आपण पाहिलं. हे क्षेत्र फक्त एक सुरक्षित करिअर नाही, तर इथे तुमचे ड्रीम्स पूर्ण करण्याच्या अनेक संधी आहेत. यावर तुमचं मत काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.